हाय हॅलो नमस्कार, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे बुधवार आणि माझी गावाला गेली आहे आणि मला करमना झालं बरं का. आणि जस्ट आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे. अजून काही पसारा पण उचललेला नाही, हात फक्त उचलेला आहे. आणि आज विशेष म्हणजे आज रिझल्ट आलेला आहे धनश्रीचा आणि अनुश्रीचा. तर चला मी तुम्हाला थोडा रिझल्टबद्दल सांगते. हे त्यांची फाईल आहे, रिझल्ट वाचून दाखवते. दोघीची फाईल आहे. बघू शकताय. पहिला घेऊया आपण तेलुगू सब्जेक्ट. तेलुगूमध्ये 100 पैकी 86 पडलेले आहेत आणि इंग्लिशमध्ये 84 आहेत. तुम्हाला दिसते, बघू शकताय हा रिझल्ट. धनश्री सचिनभाई जाधव बघा. तेलुगू सब्जेक्टमध्ये F1 बघा, हे फायनल ॲन्युअल एक्झाम 100 पैकी किती आहेत? 86 आहेत. इंग्लिशमध्ये 84 आहेत. हिंदीमध्ये 100 आहेत. मॅथमॅटिक्समध्ये 92 आहेत. EVS मध्ये 92 आहेत. सोशल स्टडीज नाही तिला सब्जेक्ट. कम्प्युटरमध्ये 100 आहेत. GK मध्ये 90 आहेत. टोटल 644 आणि हे बघा दिसत आहे सगळ्यात A+, पॉझिटिव्ह सॉरी म्हणजे A+, आलेलं आहे. आणि ती वर्किंग डे आहेत. हे टोटल अटेंडन्स आहे बघू शकताय. आणि ग्रेड A पर्सेंटेज अटेंडन्स 79% पडलेले आहेत धनश्रीला. तर तिचं आता 5 कंप्लीट झालेला आहे. हे बघू शकताय. प्रमोटेड टू 6th क्लास. तर हा आपल्या धनश्रीचा रिझल्ट मी वाचून दाखवलेला आहे तुम्हाला. आता अनुश्रीचा घेऊ. बघू शकताय. तिला तेलुगूमध्ये 85 आहेत. इंग्लिशमध्ये 92 आहेत. हिंदीमध्ये 91 आहेत. मॅथमॅटिक्समध्ये 95 आहेत. EVS मध्ये 90 आहेत. कम्प्युटरमध्ये 88 आहेत. GK मध्ये 93 आहे. टोटल 634. हिला फक्त AA आलेले आहे बघा. आणि इथं माझी साईन राहिलेली आहे, करायची बाकी आहे अजून. ग्रेड A पर्सेंटेज अटेंडन्स 75%, म्हणजे तिला 75% पडलेले आहेत. तर फायनली उद्यापासून